भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात मोठी घडामोड झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली. मीरा भाईंदरमध्ये 2022 साली 154 सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामाचे कंत्राट निघाले होते. त्यापैकी 16 शौचालयांचे काम मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळाले होते. या कामात CRZ नियमांचे उल्लंघन झाले, बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली आणि महापालिकेची फसवणूक झाली असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यांनी हा कथित 100 कोटींचा शौचालय घोटाळा असल्याचा दावा केला होता. या आरोपानंतर मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. यापूर्वी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवत 15 दिवसांची कोठडी आणि 25,000 रुपयांचा दंड सुनावला होता. मात्र या निर्णयाविरोधात राऊत यांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. आता सत्र न्यायालयाने राऊत यांची निर्दोष मुक्तता करत खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळालाय. द पोलीस न्यूज ब्युरो, मीरा भाईंदर.